आज बालानाईक तांडा मोजे बालानाईक तांडा ग्रामपंचायत तालुका गेवराई जिल्हा बीड आज या ठिकाणी अतिवृष्टी झाल्या कारणामुळं बऱ्याचशा ठिकाणी वढे फुल पॉवरमध्ये चालल्यामुळं त्या कारणामुळं असा अवस्था झालेली आहे की बऱ्याचशा विहिरी बुजलेल्या आहेत आणि गुरुढोरं पण वाहून गेलेले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी आपलं पाहिलं तर घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. चकलांबा गावामध्ये अधिकारी येतात, सर्वे करून जातात, पंचनामा करून जातात. त्यांना काही थोडीफार असेल ती निधी उपलब्ध होईल ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे, ग्रामस्थांना आहे. परंतु बालानाईक तांडा एक स्वतंत्र ग्रामपंचायत आहे, परंतु चकलांबा सर्कलपासून 2 किलोमीटर अंतर असल्या कारणामुळं इकडं आमच्याकडं अगदी सर्वच कर्मचारी अधिकारी यांनी पाठ फिरवलेले आहे. आज आपण या ठिकाणी पाहतो की 8 दिवसापासून या लाईटीच्या सोयीसाठी फार गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. 4 पोल या ठिकाणी पडलेले आहेत आणि कर्मचारीला अधिकारी यांना जर आपण फोन केलं तर इतर अधिकाऱ्यांना फोन करा. भोसले साहेबांना फोन केलं तर ते म्हणतात जाधव साहेबांना फोन करा. जाधव साहेबांना फोन केलं तर ते म्हणतात इंजिनियर साहेबाला फोन करा. कुंभार साहेबांना फोन केलं तर कुंभार साहेबाचा फोन कंटिन्यू बंद असतं आणि ज्यावेळेस फोन लागत असतो त्यावेळेस तो उचलत नाही आहे. परत त्यांनी मोरे साहेबाचा फोन नंबर देतात आणि मोरे साहेबाला फोन केल्यानंतर ते म्हणतात की आमच्याकडे बोलायला आता सध्याला टाईम नाही आहे. तर मोरे साहेबाला मला एवढंच विनंती करायची आहे, त्यांना सांगायची आहे की यदा कदाचित तुमच्याकडे खूप काम असेल, लोड असेल, परंतु तुम्ही ज्या पदावर आहात हे तुमचं कर्तव्य आहे की सर्वसाधारण सामान्य माणसाचा फोन उचलणं आणि जी काही अडीअडचण असेल ते दूर करणं. परंतु या ठिकाणी तुम्ही असं काहीही केलेलं नाही आहे की वारंवार फोन केल्यानंतरही तुम्ही म्हणताय की हजारो फोन आम्हाला येतात आणि ते हजारो फोन असल्या कारणामुळे तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करतात. ज्यावेळेस तुम्हाला फोन करून बोललो त्यावेळेस तुम्ही म्हणता की पाणी वाढायला खूप चालू आहे. आता पाणी वाढायला चालू आहे तो 1 महिनाभर राहू शकतो, तर 1 महिनाभर हा बालानाईक तांडा पूर्ण ग्रामपंचायत अंधारामध्ये ठेवायचं का, हा माझा प्रश्न त्या मोरे साहेबांना आणि बाकी इतर जे कर्मचारी असतील पॉवर हाऊसचे त्यांना आहे. त्यांनी आता इतर ठिकाणी ज्याप्रमाणे 3 फेजची लाईट आहे तर सिंगल फेजची लाईट चालू होत नाही, तोपर्यंत सिंगल फेजला आपण हे जोडून ते आपलं तांड्यापुरतं लाईट आपण या ठिकाणी निश्चितपणे चालू करू शकतो. परंतु हे देखील आपण करत नाही आहे. एक तार तुटली तर तुम्ही 1000 रुपये मागता, एक खांबा जर तुम्हाला जर रवायचा असेल तर तुम्ही 10,000 रुपये मागता. अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. परंतु जर आपण पाहिलं गेलं तर मागलदी बऱ्याचशा दिवसापासून आमचे मीटर बंद होते. तर आज माझा बांजारा समाज, एक वाडी वस्तीवर राहणारा धनगर समाज हे आम्ही ऊसतोडीला जात असतो आणि ऊसतोडीला जात असताना कमीत कमी 7-8 महिने आम्ही बाहेर असतो आणि या ठिकाणी लाईटीचं बिल भरपूर आल्या कारणामुळे आणि बऱ्याचशा अडचणी असल्या कारणामुळं आमच्याशी त्या लाईट बिल भरणं झालं नाही. त्यावेळेस तुम्ही कर्मचाऱ्याला पाठवून आमचे सगळे आकडे तोडता आणि मीटर पण काढून नेलेलं आहे. तर अशी अवस्था असताना आम्ही चालू वर्षी 2 महिन्यापूर्वी बरेचसे मीटर पूर्ण व्याजासह जे तुमचं बिल असेल ते बिल भरलेलं आहे. असं असताना देखील तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष का आणि कशामुळे करतात. यदा कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, हे सगळे जे कर्मचारी आहात तुम्ही पगार जो आहे ना तो सगळं ग्रामस्थाच्या वतीनेच तुमचं दखल केलं जात आहे. तर हे ग्रामस्थ आहे त्यामुळेच तुम्हाला पगार भेटतं. या गोष्टीचं तुम्ही दुर्लक्ष करता. असं करू नका. आज या ठिकाणी लाईट, पाणी आणि रस्त्याची खूप गंभीरता आहे. तर माझं सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की जास्तीत जास्त तुम्ही ही बातमी तहसीलदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना आणि आमच्या तालुक्याचे आमदार असलेले राजेसाहेब यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टीला तुम्ही इतर सर्कलमध्ये येता, मोठ्या गावामध्ये येता, त्याप्रमाणे आमच्या ही छोट्याशा या ग्रामपंचायतीची देखभाल करावी, ही जी समस्या आहे ती सोडावी, हीच आपली सर्वांच्या वतीने आम्ही एक पत्रकार बांधवांना विनंती करतोय की तुम्ही आता या ठिकाणी लगेच ताबडतोब तहसीलदार आणि कलेक्टर साहेबांना यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचावी. आणि जर हे 2 तारखेपर्यंत आमची लाईटीची आणि पुलाची ही जर दुरावस्था कायम राहिली तर 2 तारखेला निश्चितपणे 2 तारखेच्या पुढं आम्ही ग्रामस्थाच्या वतीने तहसीलदारावर तीव्र असं आंदोलन छेडू, असा हा इशारा आमचा ह्या सर्व अधिकाऱ्यांना आहे. एवढंच. जी गाडी चकलांबा बालानाईक तांड्यावर राहणारा माणूस आहे. आमच्या तांड्यावर म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आलेली आहे. ही परिस्थिती तुम्ही दूर करा. तुम्ही समक्ष येऊन बघा. आणि लहान लहान लेकरं यांना रोड सुद्धा चांगला राहिलेला नाही. पाण्याने येणे सगळे रोड फुटलेले आहेत. आणि पुन्हा लाईटी बी आता ही नवीन पिढी आलेली आहे आमच्या पुढं. यांनी कसं काय शिका. तुम्ही आमच्यासाठी इतकं झटत म्हणलं लाईटी बिघाड दिवे लावून पहिले काळ आणायचे का आता. मग तुम्ही ते ध्यानात आणा. मागचे जर दिवस आणत आले मग तुम्ही पैसे काय करतात. मग
मग तुम्ही असं दखल घ्या, लाईट आणा, हे नवीन पिढीला पुढं घाला, एवढी माझी नम्र विनंती.